गुड मॉर्निंग. तर आजचा भाग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. नवीन असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब तर नक्की करा. तर चला वळूयात आपल्या आजच्या भागाकडे. सर्वांना नमस्कार. रॉयल शेतकरी भाग 138. मराठी कथा. आता खूप दिवस झाले जशी प्रिया सासरी आली होती तसं आबासाहेब आईसाहेब आपल्या नातवंडांना सोडून बाहेर कुठेच गणगोतात जाणे टाळत होते. का तर ही शिवांशी आणि प्रियांश खूप लहान होते आणि सतत त्यांच्यापाशी कोणी ना कोणी राहणं गरजेचं असायचं लक्ष देण्यासाठी. पण हे दोघे मिळून आपल्या नातवंडांना बघत होते. दोघं पण जवळपास 10 महिन्यांची झाली होती, म्हणून प्रियाला आता जास्त त्यांचा ताण नव्हता. अंगावर देण्याचा नव्हता की रात्री जागण्याचा. आता त्यांना आईसाहेब वरच खाऊ घालत होत्या, तसं पण त्यांचं अन्नप्राशन सोहळा 7व्या महिन्यातच खूप छान झाला होता. आता तीही बऱ्यापैकी सगळ्या कामात शिवमला पहिल्यासारखी मदत करत होती. आणि असंच एक दिवस सकाळी सकाळी शिवम तिला म्हणाला, प्रिया, अगं आज काही गडी सुट्टीवर आहेत, तर तू येतेस का माझ्या मदतीला? ती म्हणाली, हो येते की, त्यात काय तेव्हा. असं म्हणून तीही त्याच्यासोबत गोठ्याकडे गेली. पण आता सकाळची कोवळी किरणं गोठ्याच्या पत्र्यातून आत डोकावत होती. गडी सुट्टीवर असल्याने आज शिवम स्वतः कामाला लागला होता. त्याने पांढऱ्या शुभ्र सदऱ्याच्या बाह्या वर दुमडल्या होत्या. इतक्यात पायातल्या पैंजणांचा छुमछुम आवाज आला आणि शिवमच्या चेहऱ्यावर आपसुकच हसू उमटलं. त्याला काही जुने दिवस आठवायला लागले. प्रियाने पदर खोचला होता, हातात पाण्याचा पाईप धरला होता आणि म्हणले, काय हो, झाली का तयारी? भिजवू का आता सगळं, की तुम्ही फक्त उभे राहून बघणारच आहात? तिने मिश्किलपणे हसून विचारलं. तोही हसून म्हणला, हो, तुम्ही असल्यावर कशाला तयारी करायची आहे ना. तसं पण सगळी मदत तर तुम्हीच करणार ना. असं म्हणून शिवम हसून म्हणाला, तयारी तर पूर्ण झालीच आहे, पण आज बघायचं आहे की रॉयल शेतकरी गोठ्याच्या कामात मला कशी साथ देते ते. खूप दिवस झालेत ना. आणि प्रियाने पाण्याचा फवारा सुरू केला. गोठा स्वच्छ धुवायला सुरुवात केली. पाण्याचा तो थंडगार स्पर्श आणि सकाळचा प्रसन्न गारवा, सगळं कसं स्वप्नातल्या असल्यासारखं वाटत होतं. काम करता करता दोघं पण जुन्या आठवणीत रमले होते. प्रियाला आठवलं, सुरुवातीला तिला आधी गायीची भीती वाटायची आणि आज. शिवम म्हणाला, तू बघतेस का किती सराईतपणे हे सगळं करतेस ग. असं म्हणून शिवम तिच्या जवळ आला. तर तेवढ्यात ती म्हणाली, वेळ माणसाला सगळं शिकवते हो, आणि तुमची साथ असताना कसली भीती. असं म्हणून प्रियाने मागे वळून पाहिलं आणि त्याच क्षणी तिचा पाय शेणकाल्यावरून घसरला. प्रिया, तो म्हणाला, प्रिया सांभाळ. शिवमने चपळाईने पुढे होऊन तिला सावरलं. प्रिया पूर्णपणे शिवमच्या बाहुपाशात होती. एका हाताने पाण्याचा पाईप तसाच चालू होता तिच्या. गडबडीत त्या पाईपचं तोंड वर झालं आणि पाण्याचा फवारा शिवमच्या अंगावर उडाला. शिवम पूर्ण ओलाचिंब झाला होता. प्रियाला तर हसूच आवरेना. ती म्हणले, अरे रे, अरे रे, तुम्ही तर पूर्ण भिजले की. आज त्यात आणि आज त्याचं ते भिजलेलं रूप पाहून तिनं आज नजर चोरून घेतली ती त्याच्यापासून. शिवमने ओला झालेला चेहरा तिच्याच साडीच्या पदराला पुसला आणि तिच्याकडे डोळे वाटारून पाहिलं आणि म्हणाला, अच्छा, म्हणजे मुद्दाम केलं का हे तुम्ही सगळं? थांबा आता. आणि त्याने तिच्या हातातून पाईप हिसकावून घेण्यासाठी प्रयत्न केला, पण प्रियाने तो दिलाच नाही. दोघांचीही पाण्यासाठी गोठ्यातच पळापळ सुरू झाली होती. कोणाचं लक्ष नव्हतं की आईसाहेब दारात उभे राहून हे सगळं पाहत होत्या आणि एका कडेवर शिवांशी आणि एका कडेवर प्रियांश होता. तर आईसाहेब हसून म्हणल्या, अहो काय हे राजे आणि सुनबाई, लहान मुलांसारखं पोरांसारखं खेळणं चालू आहे. इकडे बघा, तुमची पिल्लं तुमची वाट बघताय आणि तुम्ही अजून खेळतायच. आईसाहेबांचा आवाज ऐकताच दोघेही थबकले. शिवम ओला झाला होता आणि प्रिया लाजली होती. प्रियांश आणि शिवांशी त्यांच्या आईबाबांकडे बघून आनंदाने हातपाय मारू लागले होते. शिवमकडे बघत प्रिया हळूच पुटपुटली, चला आता लवकर आवरूयात. त्यांच्या नातवंडांना तुमच्या कुशीत म्हणजे बाबांच्या कुशीत यायची घाई झाली वाटतं. शिवमने हसून मान डोलवली. जरी गडी सुट्टीवर असले तरी आजची ही सकाळ त्यांच्यात एक सुंदर आठवण देऊन गेली होती. पहिले दिवस आठवले, पण प्रिया ही आता घरात जाताना एकटक शिवमच्याही त्या भिजलेल्या रूपाकडे पाहत होती. पण आता बरं पण आता खूप दिवसांनी शिवमला असं भिजलेलं पाहून प्रियाच्या डोळ्यात काहीतरी वेगळंच त्याला दिसलं होतं. कारण जवळपास ते 10 महिने दूर होते एकमेकांच्या प्रेमापासून.
तिनं आईसाहेबांपाशी दोघांसाठी खाऊ बनवून दिला आणि त्या म्हणाल्या, मी खाऊ घालते, आधी ती भिजलेली साडी बदला आणि केस पण सुकवा, नाहीतर तुम्हाला तर पडस होईलच, पण सोबत नातवांना पण होईल माझ्या. ती हसून म्हणाली, हो आईसाहेब, लगेच बदलते. असं म्हणून ती वर गेली तर आईसाहेब आणि गंगू मावशी दोघी मिळून मुलांना खाऊ घालत होत्या. पण खाणं कमी आणि अंगावर सांडवणं जास्त चालू होतं दोघांचं. आणि आबासाहेब ते पाहून म्हणाले, बरं पाटलीनबाई, मला असं वाटतं यांना जरा बाहेर नेणे गरजेचे आहे बरं का. कसं आहे ना, ही छोटी छोटी पावलं जरा थकली की भूक लागेल आणि खातील आणि जरा बाहेरच्या वातावरणात मिसळतील आणि ओळख पण होईल ना बाहेरच्या जगाशी. त्या म्हणल्या, हो तुमचं पण बरोबर आहे. आणि खरंच ते आता सकाळी सकाळीच एका ठिकाणी गावात, शेजारच्या गावामध्ये साखरपुडा होता, तिथेच ते मुख्य पाहुणे म्हणून जाणार होते. आईसाहेब पटकन आवरून आल्या आणि वर गेल्या. मुलांचं लागणारं सगळं साहित्य आणली, त्यांची ढकलगाडी सुद्धा आणली. गंगू मावशीने सगळा खाऊ, फळं, डायपर, कपडे सगळे भरले आणि त्या सुद्धा त्यांच्यासोबत निघाल्या. आता ती इतकी लहान मुलं, पण आजी आजोबांचा लळा लागलेली होती म्हणून ती पण अजिबात रडण्याचं नाव पण घेत नव्हती. पण आता ही गोष्ट शिवमला माहित होती आणि प्रियाला तर हे माहितच नव्हते, की कारण ती बाथरूम मध्ये होती ना, किती गेलेत म्हणून. शिवम त्यांना घालून वाड्याचा दरवाजा बंद करून रूम मध्ये आला. तो पण त्याचे स्वतःचे ओले कपडे बदलत होता. तो टॉवेलवरच उभा होता आणि तेवढ्यात प्रिया पण साडी नेसून ओले केस गुंडाळून बाहेर आली. पण आता तो असा होता आणि प्रियाची नजर त्यावर गेली. काही केल्या हटतच नव्हती. त्याचं ते पाण्याने भिजलेलं पिळदार शरीर यष्टी पाहून ती आता खूप खूप लाजून त्याच्याकडे बघणे टाळत होती जरा. पण शिवमला हे तर सकाळी सकाळीच तिच्या नजरेत स्पष्ट जाणवलं होतं. ती जरा नजर चुकून आरशात बघून कपाळावर टिकली लावत केस पुसत होती आणि शिवमने तिच्या हातातला टॉवेल सरकन ओढून घेतला. तशी ती म्हणाली, अहो काय हे, आवरू देत ना. तुमची राजकुमारी आणि राजकुमार वाट पाहत असतील बाहेर. खूप वेळ झाला ना ते आईसाहेबांपाशी आहेत. आणि तो तिच्या पाठीवरचे ओले केस बाजूला सावरून तिच्या कमरेत मिठी मारत म्हणाला आणि तिच्या खांद्यावर त्याची हनुवटी टेकवत म्हणाला, हो का. अगं पण त्यांना तर आबासाहेब एका ठिकाणी साखरपुड्याच्या समारंभात घेऊन गेले. ती म्हणली, हो का. अरे देवा, ते कसे राहतील. तो तिच्या मानेवर अगदी जवळ जात म्हणाला, हो राहतील. ती मोठी झालीत ना, म्हणून आपल्याला पण आता टाइम मिळेल ना. असं म्हणून तिच्या आरशात दिसणाऱ्या डोळ्यात डोळे घालून एकदा किलर स्माइल दिली आणि एक डोळा मारला. आणि प्रिया लाजून तिला दूर ढकलत म्हणली, शी निर्लज्ज कुठले, हटा. आणि आता तिचं असं लाजणं त्याच्या मनात घर करून जायचं आणि तिचं टाळणं सुद्धा. तिला आणखीन तो तसा जवळ ओढून घेत म्हणाला, ओ राणी सरकार, हे आज अजिबात चालणार नाही हा. बघा बघा बरं, किती दिवस झाले तरी तुम्ही आमच्याकडे बघितले सुद्धा नाही. असं म्हणून त्याने तिला स्वतःकडे वळून घेतले आणि तिचे हात त्याच्या गळ्यात टाकले. तशी ती आता लाजून जरा मागे सरकली. पण आता मागे तो होता बेड ना, आणि बेडवरच त्या दोघं धपकन पडले. तिने तिचे ओठ काहीच न करता त्याच्या थंडगार छातीवर टेकले. पण आता त्याचं ते इतक्या जवळ येणं, ती पण खूप महिन्यानंतर म्हटल्यावरती आता हे खूप खूप लाजत होती. तिनं त्याच्याकडे पाठ फिरवली आणि शिवमने तिच्या पाठीवरचे ते लांब सडक केस बाजूला सावरून तिच्या गोऱ्या गोऱ्या पाठीवर त्याचे थंडगार ओठ टेकवायला सुरुवात केली आणि त्या क्षणात हरवून गेले. तसं तिच्या अंगात एक वीज चमकून गेली आणि तिनं न राहून बेडशीट घट्ट पकडून ठेवली. आता ती तिला नकारही देत नव्हती आणि अडवतही नव्हती. म्हणून शिवमने तिला त्याच्या ओठांनी आणि हातांनी हवं तसं जवळ घ्यायला सुरुवात केली होती. तिनं मात्र डोळे मिटून घेतले होते. त्याने हळूच तिला स्वतःकडे वळून तिच्या कानात म्हणला, ओ राणी सरकार, आता बघणार पण नाही का आमचं प्रेम, खूप दिवसांनी मिळणारं प्रेम. ती अर्धवट डोळे उघडून म्हणाली, अहो मला लाज वाटते. तो हसून म्हणला, हो का. अहो असं कसं लाजून जमेल. फक्त एकदा आमच्या डोळ्यात बघून सांगा, पुढे जायचं आहे की नाही, की अजून थांबायचं आहे. असं म्हणून तो जरा बाजूला झाला. आता ती पण जरा हसत त्याच्या गळ्यात हात टाकून जवळ ओढून घेत म्हणले, हो पुढे जायचं आहे. असं म्हणून खूप खूप गोड लाजली आणि त्याच्या छातीवर चेहरा झाकून घेतला. आणि तो पण हसून म्हणला, मग तुम्ही म्हणाल तसं की आमच्या मनाने. तशी ती म्हणली, तुम्ही म्हणाल तसं. तो म्हणला, बरं मग आता लक्षात असू द्या,
आणि तुम्ही तुमच्या शब्दावर कायम राहा बरं. परत म्हणू नका की अहो, जरा हळू ना, दुखतंय ना, बस ना. तसं तिनं त्याच्या भारदस्त उघड्या छातीवर एक बोट खट्याळपणे फिरवत म्हणली, नाही, काहीच म्हणणार नाही. त्याने तिला अलगद जवळ ओढून घेतलं. दोघंही खूप दिवसांनी एकमेकांच्या सहवासात हरवले. तिच्या लाजऱ्या चेहऱ्याकडे पाहून तो हसला. त्यांच्यातलं प्रेम पुन्हा खुलून आलं होतं. इतक्या दिवसांनी एकमेकांच्या जवळ आल्यानंतर त्याच्या मनात साचलेलं प्रेम आज जणू पावसाच्या जोरदार सरीसारखं बरसत होतं. प्रियाच्या डोळ्यात नकळत पाणी आलं. ते पाहून शिवम हलकेच ते अश्रू पुसत म्हणाला, काय ग, जरा जास्तच त्रास झाला का? ती हलकस हसत म्हणाली, नाही हो, पण इतक्या दिवसांनी ना, म्हणून थोडस जरा वेगळं वाटतंय. शिवमने तिच्या कपाळावर प्रेमाने चुंबन घेत म्हणाला, माफ करा, मला भानच राहिलं नाही ग, आता जरा जपून हं. ती लगेच लाजत म्हणली, बस आता पुरे हं. तो हसून तिचा हात हातात घेत म्हणाला, इतक्या दिवसांनी मिळालेला हा चान्स पटकन संपवायचा नाही मला, अजून दोनदा तरी. तर ती म्हणाली, हो, आता बस ना, आता तरी आता तरी नको ना. तो तिचं ऐकतोय होय. आणि पुन्हा एकदा त्या शांत खोलीत फक्त त्यांच्या हसण्याचा, धडधडणाऱ्या श्वासांचा आणि मनापासून प्रेमाचा गारवा पसरला. वरच्या खोलीत वेगळंच भान हरवलेले शिवम आणि प्रिया आपल्याच धुंदीत होते. 10 महिन्यांचा तो विरहचा काळ जणू एका क्षणात पुसला गेला होता. शिवमने प्रियाला जवळ घेतलं होतं आणि प्रिया सुद्धा सर्व संकोच सोडून त्याच्या मिठीत विरघळून गेली होती. पण नियतीला हे सुख फार काळ भोगवलं नाही. खाली रस्त्यावर तेवढ्यात आबासाहेब आणि आईसाहेब मुलांची ती ढकलगाडी घेऊन आनंदाने घराकडे येत होते. मुलं आजी आजोबांच्या कुशीत दंग झाली होती. तेवढ्यात अचानक रस्त्याच्या वळणावर एक काळी गाडी करकचून ब्रेक मारत आडवी आली. समोरून विक्रम खाली उतरला. त्याच्या डोळ्यातलं सूड आणि क्रूरता स्पष्ट दिसत होती. त्याने हसून म्हटलं, काय आबासाहेब, नातवंडा घेऊन फिरताय काय? ही छोटी पावलं आज जरा जास्तच लांब नाही आली का? विक्रमच्या माणसांनी गाडीला वेढा घातला, पण आबासाहेब डगमगले नाहीत. त्यांनी करारी नजरेनं विक्रमकडे पाहिलं. आईसाहेबांनी तर काळजाचा ठोका चुकला तरी मुलांना पदराखाली घट्ट धरून ठेवलं. शिवमने घातपाताचा प्रयत्न केला, पण तेवढ्यात समोरून गावातील काही लोक आणि आबासाहेबांचे विश्वासू गडी धावत येताना दिसले आणि आपला डाव फसला हे पाहून विक्रमने तिथून पळ काढला. पण जाता जाता एक धमकी देऊन गेला. वाड्याच्या दारात गाडी जोरात थांबल्याचा आवाज आला. वरच्या खोलीत शिवम आणि प्रिया एकदम सावरले. प्रिया पटकन उभी राहिली. तिने विखुरलेले केस सावरले आणि गोंधळून म्हणाली, अहो, ऐकलत का? खाली काहीतरी कशाचा तरी आवाज आला ना? आईसाहेब आणि आबासाहेब तेवढ्यात परतले होते. आणि हा आरडाओरडा कसला? शिवमने पुन्हा पटकन बनियान आणि शर्ट चढवला. त्याच्या कपाळावर आता सुखाची जागा काळजीच्या आठ्यांनी घेतली होती. दोघंही धावतच खाली आले. खाली बघतात तर काय, आईसाहेब थरथरत कापत सोफ्यावर बसल्या होत्या आणि आबासाहेब रागाने लाल झाले होते. प्रिया धावत मुलांकडे गेली आणि त्यांना जवळ घेतलं. मुलं घाबरून रडायला लागली होती. शिवमने आबासाहेबांचा खांदा धरला आणि विचारलं, आबासाहेब, काय झालं? तुम्ही असे का? आणि तो विक्रम? आबासाहेब म्हणाले. आबासाहेब ओरडले, शिवमराजे, तो विक्रम, त्याने आज मर्यादा ओलांडली. तो चक्क मुलांच्या आणि आपल्या वाटेला आडवा आला आहे. काहीतरी अघटित घडलं असतं आज, पण नशीब बलवंतर म्हणून आज सुखरूप असलो. प्रियाचं काळजात धस्स झालं. ज्या विक्रमच्या दहशतीने ती आधीच घाबरलेली होती, तो थेट तिच्या मुलांपर्यंत पोहोचला होता. तिने मुलांना घट्ट छातीशी लावलं आणि मगाशी प्रेमात लाजून झालेला लाल चेहरा आता तिच्या चेहऱ्यावर भीती आणि रागाने पांढरा झाला होता. शिवमचे हात रागाने गच्च आवळले होते. त्याच्या हातावरच्या शिरा तणावामुळे फुगल्या होत्या. त्याने करड्या नजरेने वाड्याच्या दरवाजाकडे पाहिलं आणि मनातल्या मनात पुटपुटला, विक्रम, तू माझ्या प्रेमाच्या वाट्याला आला असतास तर कदाचित मी तुला सोडलं असतं. पण आता तू माझ्या लेकरांच्या आणि आईबापांच्या वाटेत आलास. आता या घराण्याचा रुद्रावतार तुला बघायला मिळेल. प्रियाने रडत शिवमकडे पाहिलं. पण शिवमच्या डोळ्यात आता फक्त आणि फक्त अंगार होता. पुढच्या भागात काय होईल? शिवम आता विक्रमचा काटा कसा काढणार आणि प्रिया आपल्या संसाराला या संकटातून कशी वाचवणार? बघूयात पुढील भागामध्ये. तर नवीन असाल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.